आपल्या मराठी व्याकरणाच्या दृष्टीने स्वामी कोणाला म्हणतात? मराठी व्याकरणाच्या दृष्टीने स्वामी त्यांना म्हणतात जो मालक आहे, जो तुम्हा मला सांभाळणार आहे, त्याला मराठी व्याकरणाच्या दृष्टीने स्वामी असं म्हटलं जातं. समर्थ कोणाला म्हणायचं? समर्थ म्हणजे तो तुम्हा आम्हाचं पालन करण्यासाठी सामर्थ्यवान आहे, तो तुम्हा आम्हाला प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी बळ देण्याचं ज्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे तो व्यक्ती म्हणजे समर्थ. म्हणून आपल्या प्रापंचिक सुखामध्ये, सांसारिक सुखामध्ये किंवा संसार करत असताना ज्या साधू संतांना जास्त मानलं जातं ते संत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. अवतार किम कारणाने झाला तर श्री दत्तगुरूंचे तिसरे पूर्ण अवतार असणारे म्हणजे स्वामी समर्थ महाराज, म्हणजे दत्त संप्रदायाचा एक भाग असणारेच स्वामी समर्थ महाराज आहेत. लक्षात घ्या. प्रथम अवतार त्यांनी घेतला तो श्रीपाद वल्लभाचा घेतला. किम कारणाने घेतला? बाबा 4 वेदांचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचावं, अंधश्रद्धेच्या नावाखाली चाललेला भक्तीचा व्यापार थांबावा, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये गुरु शिष्याची ओढ लागावी आणि जे गुरु फक्त स्वतःच्या पोटासाठी गुरु शिष्याची परंपरा चालवतात अशा रीतींना खंड पाडण्यासाठी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला. श्रीपाद वल्लभांनंतर नरसिंह सरस्वती यांचा अवतार झाला आणि नरसिंह सरस्वती यांचा अवतार झाल्यानंतर त्यांचं राहिलेलं कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार झाला. आता श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे एक युग पुरुष आहेत, एक महापुरुष आहेत, एक संत आहेत. संत कोणाला म्हणावं? संत म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती हे राज्य करतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये फक्त समाजाचा विचार आहे, जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे. लक्षात घ्या, इतर साधू संतांची जयंती केली जाते, स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन केला जातो, कारण इतर संत जन्माला आले, स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. कालखंडामध्ये समस्त विश्वामध्ये भक्तीची एक ज्योत निर्माण केली आणि ती भक्ती म्हणजे कोणती? तर या हृदयापासून परमात्म्याच्या चरणाशी पोहोचणारी भक्ती. विठ्ठल लक्षात घ्या, साधू संत जेव्हा पृथ्वी तलावर अवतरतात काय होतं? जीव वासनेने येतो, साधू संत स्व इच्छेने येतात आणि देवाला आणावं लागतं. साधू संत स्व इच्छेने काय येतात? कारण ते पाहतात हा समाज अजूनही अज्ञानाच्या अंधारात जगतोय, ते पाहतात अजूनही हा समाज अंधश्रद्धेत आहे. त्यांनी पाहिलं समाजाला अजूनही आत्मज्ञान नाहीये, समाज अजूनही जगाच्या प्रवाहासोबत परमार्थ करतोय आणि या जगाच्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडायचा असेल तर त्यांना अवतार घ्यावा लागतो. म्हणून ते अवताराला येतात, कारण बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. त्यांना तुमचा आमचा कळवळ आहे. कशाचा कळवळ आहे? हा माणूस हिताच्या ठिकाणी झोपलाय आणि हिताच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला जर उठवायचं असेल, माणूस ज्ञानाच्या ठिकाणी झोपलाय, अज्ञानाच्या ठिकाणी झोपलेल्या माणसाला जर जागा करायचं असेल तर त्यासाठीच त्यांना अवताराला यावं लागतं. अवतार तुम्हा धराया कार जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जड जन जीवा. साधू संत म्हणतात आम्ही अवताराला आलो किंवा कारणाला आलो. जन्माला आलेला जीव, जन्माला आलेला जीव हा फक्त शरीर नाही आहे,
त्याला फक्त 2 कान, 1 नाक, 2 डोळे, 2 हात, 2 पाय इतकाच तो नाहीये. तो ज्या स्वमध्ये अडकलाय, तो ज्या मी मध्ये अडकलाय, त्या मीला आणि स्वला दूर करण्यासाठी, आणि तू फक्त एक शरीर नसून तू युगाने युगे असणारा परमात्म्याचा अंश आहेस, हे तुम्हा मला प्रचितीला आणून देण्यासाठी अवताराला आले. आता आपण म्हणतो पहा, साधू संतांकडे जीव जेव्हा जातो तेव्हा किम कारणाने जातो. साधू संतांचं सोडा, देवाकडे जातो तेव्हा कशासाठी जातो. आजही मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्ती जर हा अपेक्षेपोटी आला असेल तर ती भक्ती नाही, तो व्यवहार आहे, लक्षात घ्या. मुळातच भक्तीची व्याख्या तुम्हा मला कळायची आहे, तुम्हा मला समजून घ्यायची आहे, आणि याचसाठी साधू संतांनी कीर्तनाची ही परंपरा चालू केली. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्राय चित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. माऊलींचं म्हणणं आहे बाबा रे, कीर्तन म्हणजे काय आहे. कीर्तनातला एखादा शब्द जरी आपल्या कानावर पडला तर अनंत जन्मीचं पाप माणसाचं धुतलं जातं, माणसाला पुण्याची प्राप्ती होते. आणि कीर्तनात बसलेला श्रोता हा भगवंता समान असतो, कारण कीर्तनाच्या ठिकाणी येण्याचं भाग्य भल्या भल्यांना लाभ. जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. का आपण कीर्तनाच्या ठिकाणी बसलो? गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य आहे, काहीतरी संचिताचा साठा शिल्लक आहे, म्हणून आज आपण या कीर्तनाच्या भूमीवर आहे. मग साधू संतांनी कीर्तनाच्या या भूमीवर तुम्हा मला एक उपदेश केलाय. तो उपदेश फक्त एका कानाने ऐकला आणि दुसऱ्या कानाने जर सोडून दिला तर यानं आपलं जे साध्य करायचे ते साध्य होत. 2 तासाचं कीर्तन असतं. 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाने माणसाचं आयुष्य घडतं, आणि माणसाचं आयुष्य हे घडवण्यासाठीच आहे, लक्षात घ्या. आपलं आयुष्य कशासाठी आहे? घडवण्यासाठीच आहे. आणि जर जीवाला वाटत असेल मला घडायचं आहे तर त्याच्यासाठी साधू संतांचा उपदेश ऐकणं आपलं काम आहे. काय उपदेश केला? आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश. उपदेश केला. काय उपदेश केला? बाबा रे, आयुष्याचा नाश करू नका. आता तुम्ही म्हणाल आम्ही असा काय नाश करायलो आमच्या जीवनाचा की साधू संत म्हणतात नाश करू नका. आम्ही तर रोज सकाळी उठतो, आपापल्या कर्माला लागतो, कर्म करतो, 2 टाइमचं आमचं पोट भरतो, आमच्या देहाला लागणाऱ्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करतो, मग किंवा कारणाने आम्ही या देहाचा नाश करतोय. पडत असतो जीवाला प्रश्न. लक्षात घ्या, हे जे आपण करतोय हे मायावी आहे. आणि स्वामी समर्थांच्या मुखातलं एक वाक्य आहे. स्वामी म्हणतात जीवाला आधी कर्म करायला लावावं लागतं, कर्माच्या भट्टीत जीवाला भाजावं लागतं, आणि एकदा का जीव भाजला की त्याचा अशुद्ध रूपी गाळ बाहेर राहतो आणि सात्विक वृत्ती त्याची निर्माण होते. म्हणजे आपण बघतो सोनं जर टाकलं, भट्टीत टाकलं तर काय होतं? गाळ बाजूला राहतो, पण आधी त्याला भट्टीत टाकावं लागेल तेव्हा गाळ बाजूला राहतो. मग आपण पण या संसारात आलोय तर आपल्याला सुद्धा भट्टीतच घातलंय, फक्त आपल्याला जो गाळ आहे तो बाजूला काढायचा आहे. मग तो गाळ कशाचा आहे? तर असार रूपी असणाऱ्या प्रपंचाचा आहे, असार रूपी असणाऱ्या संसाराचा आहे. आपण स्वतःच म्हणतो असार आहे, असार आहे, असार आहे, पण सायासानं करतो की नाही? खूप सायासानं करतो. आणि संसार, साधू संतांचं तर म्हणणे आधी संसार नीट करा, आधी प्रपंच करावा नीट का, आधी प्रपंच नीट कर. नाहीतर रोज नवऱ्यानं दारू पिऊन यायचं, बायकोला मारायचं, रोज घरात भांडण आणि आपण देव करायचं. चालेल का? चालेल का? नाही. आधी माणसाचा प्रपंच नीटनेटका असावं, मग माणसाने परमार्थ करावा. आणि प्रपंच करताना सुद्धा अधिक चांगला करावा. जोडून आधन उत्तम व्यवहार. उदास विचार वेचकारी, उदास विचार वेचकारी, उदास विचार वेचकारी, उदास विचार वेचकारी, आधान उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार, सोडून आधान उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार.
उदास विचार वेचकारी उदास विचारे वेचकारी उदास विचारे वेचकारी जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. साधू संत म्हणतात बाबा चांगल्या मार्गानं धन कमाव, प्रपंच चांगला कर, पण प्रपंच करत असताना कसा कर हे पण सांगितलं. ज्या नामदेवरायांचा भंग आज आपण घेतला ते नामदेवराय सांगतात संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. प्रपंच करायला सांगितला, पण कसा करायला सांगितला. आळूचं पान पाण्यात ठेवा, पाणी लागतं का. कमळाचं फुल चिखलात उगवतो, चिखल लागतो का. मग हे कमळाच्या फुलाला कळतंय, आळूच्या पानाला कळतंय, पण 3.5 हातांच्या आणि पंचमहाभूतांनी बनलेल्या या देहाला कळत नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. बुद्धी आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे त्या वस्तू आहे. ते सजीव जरी असले 84 लक्ष आणि माझी श्रेष्ठत्व कोणाला आहे, मानवाला आहे, पण मानवाला हे कळत नाही. अहो अंतरंगाने भक्ती करत असताना बाह्य रंगाने प्रपंच करायचा असतो, आपलं मात्र उलटय. आपण काय करतो, बाह्य रंगाने भक्ती करतो ना अंतरंगाने प्रपंच करतो. आणि हेच थांबवण्यासाठी साधू संत अवताराला आले. मुळात माणूस भजन करत नाही असं नाही बरं. माणूस आईच्या गर्भात असल्यापासून भजन करतो. देख मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशीळ आणि जाहले असे केवळ माझे ठाय. म्हणजे मानव आईच्या गर्भात असल्यापासून भजनशील आहे, पण आईच्या गर्भामध्ये अनंत यातना जीवाने भोगल्या. मातेच्या उदर कुहरी पचवून विष्टेच्या दातरी उकडून या 9 मासवरी जन्मोजन्मी मरते. 9 महिने अनंत यातना जीवाने भोगल्या. जीवाने देवाला प्रार्थना केली, हे नारायणा आतमध्ये जसं तुझं भजन करतोय तसंच भजन मी बाहेर गेल्यानंतर करेल, फक्त या दुःखातून मला वेगळं कर. एक वेळ करी या दुःखा वेगळी बाबा, या दुःखातून मला वेगळं कर. का कर, बाहेर आल्यानंतर तुझं भजन करेल. मग आतमध्ये सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर येऊन कोहम कोहम करू लागला. आणि जिथं जीवाची आणि या शिवाची नाळ तुटली, ती नाळ जोडून देण्याचं काम साधू संत करतात. कारण काय होतं, आपण जन्माला आल्यानंतर मायेचा स्पर्श आपल्या बुद्धीला होतो. आता ज्या प्रकारे मानवाचं अस्तित्व सावलीशिवाय किंवा सावलीचं अस्तित्व मानवाशिवाय, तसंच या पंचमहाभूतांनी बनलेल्या देहाचं अस्तित्व मायेशिवाय. आपण जन्माला आलो तर आपल्या सोबत माया सुद्धा येणार. मग मायेचा स्पर्श बुद्धीला झाला आणि बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला. मग कोणता भेद निर्माण झाला, हे जे दिसतंय ते माझं आहे, हे जे दिसतंय ते खरं आहे, हे जे दिसतंय ते सत्य आहे. ही माया जीवाच्या बुद्धीत आली आणि जीव या सगळ्यालाच खरं मानून बसला आणि शाश्वत रूपी असलेल्या परमात्म्यापासून दूर राहिला. मग आपल्याला जवळ जायचं. आणि कधी जवळ जायचंय, पुढच्या जन्मात. साधू संत म्हणतात याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे परत मिळणारच नाही. आता जरी कुत्रा मांजर गाढव कुत्रा यानं ठरवलं भक्ती करायची करू शकत, मग आपण का करू शकतो, कारण आपल्याकडे मन आहे आणि मनाच्या 4 अवस्था आहेत, बुद्धी मन अहंकार आणि चित्त. या 4 स्थितीवर परमार्थ करता येतो. म्हणून मानव हा अध्यात्मशील व्यक्ती आहे. विठ्ठल. आता काय होतं माहिती का, भक्ती करत असताना आडवी येणारी एकच गोष्ट आहे, आडवी येणारी एकच गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपलं मन आहे. आता स्वामी समर्थांच्या त्या काळामध्ये सुद्धा चोळप्पा सगळ्यांना माहिती असतील, माहितीत ना चोळप्पा कोण आहेत. मग त्या चोळप्पांच्या तिथं काही लहान लेकरं खेळत होती. आपली कशी आता गोंधळ करते ती तशीच गोंधळ करत होती. गोट्या खेळत होती, गोंधळ करत होती. आणि गोट्या खेळत असताना आता स्वामी म्हणजे काय फक्त वयोवृद्धांचे आहेत का, जन्माला आलेल्या लेकरापासून ते जाणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाची ती माऊली आहे. मग स्वामी अगदी लहान होऊन त्या मुलांसोबत खेळत आहेत. खेळत असताना चोळप्पाची सासू मात्र पारायण करते. आणि पारायण करत असताना तिला आवाज येतोय कशाचा, जसा आपल्याला आता येतोय तसाच आवाज येतो. मग चोळप्पाची जी बायको आहे
ती बायको स्वामींना म्हणाली, सासूबाई आतमध्ये पारायण करताय, जरा मुलांना गोंधळ कमी करायला. स्वामींचं उत्तर किती गहन आहे बघा. स्वामी म्हणतात, पारायण करणाऱ्या माणसाला गोंधळ ऐकू आलाच नाही पाहिजे. माणसाचं मन कसं असावं? स्थिर. स्वामींनी उपदेश केला, बाबा रे, तू जर पारायण करत असशील, भगवंताचं नामस्मरण करत असशील, तर तुला गोंधळ ऐकूच आला नाही पाहिजे. कारण तुझं मन त्याच्या चरणाशी तितकं विलीन पाहिजे. आपलं एका 2 मिनिटं डोळे झाका देवासाठी, अख्खं गाव फिरून येतो पण देव दिसत नाही. सगळं फिरून येतं पण देव दिसत नाही. याला कारण आहे आपलं हे मन. ह्या मनाला उपमा देताना कबीर महाराज म्हणतात, मन लालची, मन चंचल, मन चपळ, जेवढ्या वेगानं काही पळत नाही तेवढ्या वेगानं पळत. आता कीर्तनाला बसलेले सगळेच काही कीर्तनात आहेत का? निम्मी घरी आहेत, निम्मी वाट सुटायची वाट बघतायत, आहेत की नाही? अजून काही काही लोक शेवटी फुलं टाकायला येतात. माणसाचं मन एका ठिकाणी. मग या मनाला एकाग्र करायचंय तर कसं करावं लागेल? ठाईचं बैसोनी कराय कचित, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवा, आवडी अनंत आळवा. आईचं बैसोनी कराय कचित, बैसोनी कराय कचित, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवा, आवडी अनंत आळवा. माऊलींचं म्हणणं आहे, ठाईचं बैसोनी कराय कचित्त, आवडी अनंत आळवावा. माऊली म्हणतात, एका ठिकाणी बसून आधी चित्ताची एकाग्रता कर. आता साधू संतांनी अनेक प्रकारे भक्तीच्या वाटा आम्हाला दाखवल्या. आता आपण प्रापंचिक माणसं आहे, आपण आता संसारिक माणसं आहे. संसारिक माणसाला उच्च कोटीचा परमार्थ करता यावा याच्यासाठी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं, बाबा कामामध्ये काम, म्हणा म्हणा राम राम, मना राम राम. साधू संतांचं म्हणणं आहे, कामामध्ये रामाला बघ. साधू संतांनी सांगितले की कामामध्ये रामाला बघ, पण आम्ही बघितलं नाही. का बघितलं नाही? कारण दिसलाच. नाही. का दिसला नाही? कारण आपण पाहिलं नाही. कारण तो असाच दिसत नाही. आपण म्हटलं मी काम करतोय आणि हाच काम माझा राम आहे, तर हे फक्त मुखाने निघलेले शब्द आहेत. आणि शब्द बाहेर निघणं म्हणजे ते आत्मवचन नसतं. आत्मवचन असावं याच्यासाठी अनुभव लागतो. मग कामामध्ये राम दिसावा असं जर वाटत असेल, आपलं उलट आहे. आपल्याला कामामध्ये राम दिसत नाही, पण रामापाशी गेल्यावर काम, कारण कामाशिवाय माणूस रामाकडे जात नाही. ही आपली भक्ती आहे. मग आपण आपल्या मनाला विचारायचं की ही भक्ती आहे का भक्तीच्या मार्गाने केलेला व्यवहार आहे? समाजात माणूस माणसाची व्यापार करतो, यात काय नवीन नाही. पण तोच माणूस जेव्हा देवाशी व्यापार करायला लागतो तेव्हा ती व्यापार भक्ती होत नाही, तो सुद्धा व्यवहारच होतो. मग आम्हाला जर वाटत असेल मी जे काम करतोय त्या कामामध्ये सुद्धा माझा भगवंत मला दिसावा असं जर वाटत असेल तर काय करावं लागतं? तू म्हणे हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, माझ्या चरणाशी विलीन हो असं परमात्म्याने सांगितलं. कारण मन कसं आहे, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गे गेला की माणूस संपला म्हणून लक्षात घ्या. मन आपल्या अधीन आलं पाहिजे. मनाच्या अधीन आपण चाललं नाही. पाहिजे. कसं आहे बघा, कीर्तनाला तुम्ही बसले का तुमच्या मनानं सांगितलं म्हणून बसले? मनानं तुमच्या मनानं सांगितलं, बरोबर. कोणतीही गोष्ट करत असताना आधी मनाचा आदेश यावा लागतो. आणि मनाला आदेश कुठून येतो? बुद्धीकडून येतो. मग आधी बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, बाबा आज स्वामींचा प्रगट दिन आहे, मला मंदिरात जायचंय, कीर्तन ऐकायचंय, हा निश्चय बुद्धीचा झाला पाहिजे. आणि जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत संदेश मनापर्यंत पोहोचत, आणि संदेश मनापर्यंत पोहोचला तर मनानं ऐकावं पण लागतं. आणि मनानं ऐकलं तर देह हित
म्हणजे लक्षात घ्या, अध्यात्माची जी प्रक्रिया आहे ती बुद्धीपासून मनापर्यंत आहे. म्हणजे बुद्धीच्या पलीकडे मन असतं, मनाच्या पलीकडे आत्मा असतो, आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो. आणि त्याच परमात्म्याला आपलं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी तळमळ लागते. विठ्ठल. आणि ही तळमळ साधू संतांच्या अंतःकरणात आहे. साधू संतांच्या अंतःकरणात ही तळमळ आहे, त्याच्यामुळं ती आपल्यापर्यंत आली. आता प्रत्येकाचं बघा, कलियुगामाची संत पदाला प्राप्त होणं खूप जास्त अवघड आहे, खूप जास्त कठीण आहे. कारण कलियुगामध्ये तुकोबा आहे सांगतात. तुकोबा आहे म्हणजे परखड बोलणारे व्यक्तिमत्व. तुकोबा म्हणले, कलियुगी घरोघरी संत झाले फार, वित्त बर पोटासाठी हिंटी दारोदार. आपण स्वतः आपल्या डोळ्याने बघतोय की नाही? कलियुगा माझी स्वतःला संत म्हणून घेणारे फार लोक आहेत. पण संत कुणाला म्हणायचं? आपलं कसं आहे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. साधू संतांचं म्हणणे, अरे बाबा, भगवी कपडे धारण करून कधी कोणी संत होत नाही. संत जर व्हायचं असेल तर त्याचं अंतःकरणामधले षडविकार नष्ट व्हावे. आणि कलियुगा माझी श्री स्वामी समर्थ महाराज असतील, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, ही कलियुगातली संत मांदियाळी आहेत. आणि त्याच्यानंतर जर आपल्यापर्यंत अनादिकालच्या तत्वाचा ब्रह्मज्ञानाचा बोध करणारे जो कोण असतील तर गुरुवर्य सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा आहेत. लक्षात घ्या, सगळ्या साधू संतांनी एक वाक्य सांगितलं, प्रत्येकाचं एक वाक्य. मग ते वाक्य काय आहे? स्वामी समर्थ महाराज आम्हाला म्हटले, जेव्हा प्रगट झाले तेव्हा मुखातून शब्द आला, भिवू नकोस मी तुझ्या, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ भक्त जनाना, स्वामी समर्थ भक्त जनाना निज रूप धागे. भिवू नकोस, हो भिवू नकोस, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस मी तुझ्या. पण आपण हे घेतलं कशासाठी माहिती का? आता आपण वाचार्थाने जगणारी लोक आहे. लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं, बाबा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून प्रपंचातलं प्रत्येक अडचण जरी आम्हाला आली तर आम्ही काय म्हणतो? चिंतेचं कारण नाही का? तर संसारातलं दुःख दूर करायला सुद्धा स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी. पण जर लक्षार्थाने विचार केला तर स्वामींचं हे वाक्य कशासाठी आहे? स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणण्यापाठीमागे एक कारण आहे. प्रपंचातली येणारी अडचण तुला सोडवायची आहे. का तुला सोडवायची आहे? तुझा अवतार कशासाठी? तू जन्माला आला, तुला देवाने 2 हात 2 पाय कशासाठी दिले? तुला करायचंय म्हणून दिले. जरूर तो आपल्या पाठीशी आहे, पण भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तुमच्या आमच्या जीवनाचा अंतिम काळ जेव्हा येईल, तू निवांत जा, काही काळजी नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्याच्या मागचा अर्थ आहे. आपण प्रपंचाला जोडला की आपल्या जीवनात दुःख आल्यानंतर घाबरायचं काय गरज? निर्भीड राहूया. का तर स्वामी समर्थ महाराज माझ्या संसारातल्या अडीअडचणी दूर करतील, मग आपला संसार सुखाचा व्हावा. असं साधू संत याच्यासाठी जर आले असतील तर त्यांनी कधीच म्हटलं नसतं की हा प्रपंच हा मायावी आहे, प्रपंच हा दुःखाचा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार हरिविण. मग हा लटकाय तेच सांगतात, हा खोटाय तेच सांगतात, हा मायावी तेच सांगतात. मग ते म्हणतील का की संसारातल्या अडी अडचणी दूर करण्यासाठीच माझं काम आहे? त्यांचा अवतार एकाच कारणाने झाला की बाबा रे, जो 3.5 हातांचा मनुष्य जन्म देवाने तुला दिला त्याचा सेवा करताना मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तेव्हा माझी आठवण काढ, आणि तेव्हा जर मी तुला आठवावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी अहर्निशी सदा करावा परमार्थ. त्याच्यासाठी सतत परमार्थ करावा लागतो. मग परमार्थ करावा म्हणजे काय? 24 तास एका ठिकाणी बसून राहावं लागतं का? परमार्थ हा जनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे.
तुमच्या मनात येणारी सकारात्मकतेची भावना सुद्धा परमार्थ आहे, लक्षात घ्या. आणि प्रापंचिक जीवन जगत असताना भक्तीची व्याख्या फार मोठी नाही आहे. माझे गुरुवर्य श्रीपाद बाबा सांगायचे, बाबा आधी तू चांगला विचार कर. चांगला विचार केला तर विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला गणदाट. हरी दिसे. गणदाट भरलेला हरी सुद्धा आपल्याला जाणवतो. आपलं कसं आहे, आपण साधू संतांना चमत्काराशी जोडले. जरूर त्यांनी चमत्कार केला, पण काय केला लक्षात घ्या. त्यांनी बघितलं की हा समाज चमत्कार घातल्याशिवाय नमस्कार घेत नाही, नमस्कार घालत. आणि साधू संतांना त्यांचं जे म्हणणं आहे, जीवाला जे पोहोचवायचं आहे ते जर पोहोचवायचं असेल तर आधी हे जण माझं झालं पाहिजे, माझ्याकडं आलं पाहिजे, आणि या हेतूने केलेला चमत्कार. पण कधी साधू संतांनी अंधश्रद्धेचा प्रसार कधीच केला नाही. आपण तो प्रसार करतोय, लक्षात घ्या. आणि हा प्रसार जर थांबवायचा असेल तर त्याच्यासाठी आंतरिक भावनेने त्यांना आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि एकदा का आपण समजून घेतलं तर अंतरंगामध्ये काय होतं की आपण प्रत्येकाची संगत धरतो. पण संगत धरत असताना कोणाची धरावी? संतांचे संगती मनोमार्ग गती ना कळावा श्रीपती येणे पंथे. संगत धरत असताना सुद्धा साधू संतांची संगत जीवाने धरावी. का धरावी? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. जगात कोणाची जरी संगत केली तरी ती संगत फक्त भौतिकदृष्ट्या चांगली असेल, पण आम्हाला आध्यात्मिकरित्या शाश्वत सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी साधू संतांची संगत लागते. आणि साधू संतांची संगत एकदा का जीवाने केली तर जीवाच्या जन्माचं जे साध्य करायचंय ते साध्य प्राप्त होतं. आणि लक्षात घ्या, जीवनाचं मरण म्हणजे साध्य नाही. माणसं हो का जन्माला येतात मरतात, उपजेते नासे नासले ते पुनरपी. पृथ्वीचा नियम आहे, जन्माला येणारी हर एक गोष्ट मरणार आहे आणि मरणारी प्रत्येक गोष्ट जन्माला येणार आहे. पण साधू संतांच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद आहे की जन्म मरणाचा फेरा थांबू शकतो. मग आपण जर चार माणसासारखं आलो, चार माणसासारखं गेलो तर आपल्याला परत यावं लागेल. आणि हिथं यायचं एवढं सुखाचं असं आहे का कोण जो व्यक्ती प्रापंचिक दृष्ट्या फार सुखात आहे, त्याला कसलाच कष्ट नाही. अहो किती पण वैभव असू द्या, किती पण संपत्ती असू द्या, तो माणूस दुःखातच आहे. कारण मूळ दुःखाचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे. आणि मग दुःखाच्या या भवसागरामध्ये अडकलेल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती असणारे संत या पृथ्वी तलावर अवतरले. अभंगाचं पहिलं जग. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. 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 अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हे उद्धराय आले दीन जना. दीन जना उद्धराय आले
दीन जन दीन जन ब्रह्म दिख जाते वंदित पायवानी ब्रह्म तुझे साचे वंदित पायवानी ब्रह्मादिक वंदित पायवानी ब्रह्मादिक वंदित पायवानी वंदित पायवानी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी साधू संत पृथ्वी तलावर अवतरले आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याशी भेटतच असतात. लक्षात घ्या. फक्त कसं आहे, हे कलियुग आहे, अधर्माने भरलेलं आहे, पापाने भरलेला आहे. कधी संत कोणत्या रूपाने अवतार घेतील आणि कोणत्या रूपाने आपला उद्धार करतील हे आपण सांगू शकत. आता मी नेहमीच म्हणत असते की मी मागाशीच म्हटलं की मी वयाने अनुभवाने तुमच्यापेक्षा लहान आहे, परंतु इथं बोलण्याची जी भावना आहे किंवा इथं बोलण्याचं जे प्रगतिशील व्यक्तिमत्व जे कोणामुळं घडालं असेल तर माझ्या डोक्यावर असलेला माझ्या श्री गुरुवर्यांचा आशीर्वाद म्हणजे आमचे गुरुवर्य जाधव महाराज असतील यांच्या अनुरूपाने काय साध्य झालं बघा. हंसापासून आलेलं ज्ञान. हंस ब्रह्म अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकानंद शांतमय बंडू बाबा हे ब्रह्मज्ञानाचं जे ज्ञान आहे, जे ज्ञान श्री दत्त संप्रदायामध्ये सुद्धा आहे. अत्रेय ऋषी कोणाचे वडील आहेत? अत्रेय ऋषी कोणाचे वडील आहेत? श्री गुरुदत्तांचे. श्री गुरुदत्तांचे वडील आहेत. अत्रेय म्हणजे ज्याने तीनही गुणांवर विजय मिळवलं असे. आणि अत्रेय ऋषींचा मुलगा असणारे श्री गुरुदत्त याच परंपरेतले आहेत. मग स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा जे गुरुतत्वाचे शिक्षण आम्हाला दिलं ते शिक्षण सुद्धा ब्रह्मज्ञानाचंच आहे. कारण ब्रह्मज्ञान म्हणजे रस्त्यावर वाटायची गोष्ट नाही. तू नाही आहेस, तू म्हणजे परब्रह्म आहेस. अहम ब्रह्मास्मी आहेस. तुझ्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. ममे वांश जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षयती. अरे बाबा तू परमात्म्याचा अंश आहेस. तुझ्या अंतकरणामध्ये नांदणारा तो जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. फक्त मायेच्या स्पर्शामुळे तू बुद्धीच्या नुसार चालतो, पण तुझ्या अंतकरणात असलेला तो परमात्मा म्हणजे तू स्वतः परब्रह्म आहेस. हे जर आम्हाला कोणी दाखवून देण्याचं काम करत असेल तर ते ब्रह्मज्ञान आहे. आणि माऊलींनी अभंगाच्या पहिल्या चरणात म्हटलं, देवाची द्वारी तेने मुक्तिचारी साधियल्या. म्हणजे आता देवाचं दार कुठलं? मग आपण मंदिरातनं आलो, मंदिरातनं मग हे आहे का देवाचं दार? नाही. हे मंदिराचं दार आहे. बांधलंय मंदिर कोणी? आपण बांधले. म्हणजे देवळाच्या दारातून येणारा जाणारा हा माणूस असतो, पण देवाचं दार हे ब्रह्मज्ञानाचं दार असतं. ब्रह्मज्ञानाच्या दारात जर माणूस उभारला तर चारही मुक्ती त्याला सहज प्राप्त होतात. सरूपता, सलोकता, सायुज्यता आणि समीपता. ज्याला देवाच्या लोकात राहायला मिळतं ती म्हणजे सलोकता. ज्याला देवाचं रूप प्राप्त होतं ती म्हणजे सरूपता. ज्याला देवाच्या जवळ राहायला मिळतं ती म्हणजे समीपता. आणि साक्षात परब्रह्म स्वरूप म्हणून त्या परमात्म्याशी एक रूप होता येतं ती म्हणजे सायुज्यता. आम्हाला कुठली प्राप्त करायचे? चारही मुक्ती प्राप्त होतात. फक्त साधू संतांनी जे सांगितले त्याच्यावर दृढ राहता आलं पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीची करुणा येईल तुझी. काय होतं? किती पण ज्ञानी असला, किती पण पंडित असला, किती पण विद्वान असला, किती पण यज्ञ याग तप केला असला, पण ज्याला ब्रह्मज्ञान जर नसेल तर तो कोरडा आहे. 750 वर्षापूर्वीचं चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे. चांगदेव महाराज असा व्यक्ती आहे, तापी नदीच्या किनारी वर्षानुवर्ष तप केलेला आहे. त्यांच्या इतका विद्वान कोणी नाही, त्यांच्या इतका श्रेष्ठ कोणी नाही आहे. पण 8 वर्षाची मुक्ताई म्हणते हा कोरडा आहे. किती वर्षाची? 8 वर्षाची. 8 वर्षाच्या मुक्ताईने सांगावे की 1400 वर्ष जगलेला हा व्यक्ती कोरडा आहे. का? ब्रह्मज्ञान नाही आहे. मग एवढं मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य म्हणे चांगदेवाकडे. 64 कला त्यांच्याकडे अवघत आहे, 23 विद्या सहज प्राप्त आहेत. मग असा असणारा व्यक्ती सुद्धा कोरडा आहे. मग मुक्ताबाई म्हणते, मुक्ताबाई म्हणे ऐक चांग देवा खरे आणि रोकडे. जे खरं आहे, जे सत्य, जे शाश्वत आहे, जे अनादी आहे, जे चिरकाल टिकणार आहे ते ऐक बाबा. मग ते काय आहे ते समजल्यानंतर काय होतं लक्षात घ्या. ते समजायचं जर असेल, आपण कपडे धारण करतो, कपड्याचं मूळ काय आहे? कापूस आहे. आपण अलंकार धारण करतो, अलंकाराचं मूळ काय आहे? मातीचा मडका
आहे, पण त्या मातीच्या मडक्याचं मूळ काय आहे? माती. मग आपण फक्त आकाराला आलोत, पण अंशाने आणि आपलं मूळ आणि ते मूळ समजून घ्यायचंय. म्हणून तर जाण ते न गुरु भजीचे ते ने कृतकार्य होईजे आणि जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पलव संतोष. ते मूळ जर जाणून घ्यायचं असेल तर कृतकार्य व्हावं असं वाटत असेल तर साधू संतांना शरण जा. वय आडवं येत नाही, लक्षात घ्या. 8 वर्ष कुठं, 1400 वर्ष कुठं, 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज जन्म झाला. का जन्म झाला? ज्या ज्ञानाविना मी पोर काय, ज्या ज्ञानाविना मी अनाथ होतो, ते ज्ञान माझ्या गुरु माऊली मुक्ताईमुळे माझ्यापर्यंत आलं. मग आता इथं बसलेल्या समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम पण साधू संतांनी केलं. अंजन घातल्यावर काय होतं? काय होतं अंजन घातल्यावर? खोलातली खोल गोष्ट पण आपल्याला दिसू लागते. हे अंजनाची ताकद आहे. मग माऊलींचं म्हणायचं, जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. डोळ्यात अंजन घातलं तर खोलवर असणारी गोष्ट आम्हाला दिसते, पण ज्या दिवशी गुरुरूपी अंजन आपण आपल्या या अंतरंगामध्ये घालू तेव्हा खोलवर रुजलेला तो परमात्मा सुद्धा आणि गुरु गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे चैतन्य, गुरु म्हणजे एक तत्व आहे जे कधी कधी डोळ्याला दिसतं तर कधी कधी डोळ्याला दिसत सुद्धा नाही. निर्गुण निराकार असलेला जेव्हा आकार घेतो तेव्हा आकार घेतलेला व्यक्ती जो असतो, तो आकार घेतलेला व्यक्ती फक्त आपल्याला निर्गुण निराकाराची ओळख व्हावी म्हणून अवताराला येतो. मग देव कसा आहे? निर्गुण निराकार. माऊली म्हणतात त्रिगुण असार. निर्गुणे सार. काय सार आहे? निर्गुण आहे सार. आपण दही घुसळतो माहिती? काय होतं दही घुसळल्यावर? आता मी कधी घुसळले नाही, पण तुम्ही घुसळलास. काय होतं दही घुसळल्यावर? खाली काय राहतं? ताक. बोलत चला. खाली काय राहतं? ताक. आणि वर लोणी. ताक काय आहे? असार. आणि लोणी काय आहे? सार. लोण्याचं त्या लोण्याचं तूप केलं तर तुपाचं दूध करता येतं का? नाही. आपल्या पण जीवनाचं तेच आहे. एकदा का या हृदयामध्ये नामस्मरणाची घुसळण केली तर असार रूपी जे ताक आहे ते ताक म्हणजे हा प्रपंच आहे. सार रूपी लोणी आहे, तो लोणी म्हणजे हा परमात्मा आहे. आणि ह्या लोण्याच्या स्थिरापर्यंत तुपापर्यंत आपण पोहोचलो, एकदा परब्रह्माला पोहोचलो की आपण माघारी येत नाही. मग आम्हाला माघारी यायचं नाही, याच्यासाठी घुसळण करायचे. मग ती घुसळण कशी करायची? तुकडोजी महाराज सांगतात, घे 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 हरिनाम माया सारी सोडून दे, हात लावणे नशिबाला कारण पसडाई डाई संसाराच्या पायी नरासारखा नरने हा पुन्हा मिळणार नाही. नरासारखा नरने हा पुन्हा मिळणार नाही. महाराज म्हणतात, बाबा त्या परमात्म्याचं नामस्मरण कर. का कर? कारण 3.5 हातांच्या पंचमहाभूतांनी बनलेल्या 84 लक्ष योनीपैकी श्रेष्ठ असणाऱ्या मानवाच्या योनीला तू आला. दादा आवाज वाढवा. मग मानवाच्या योनीला आल्यानंतर जर हा असाच वाया गेला क्षणभंगुर नाही भरोसा, तुला परत यावं लागेल. म्हणून नामस्मरण कर. तुला जी माया गुंतली त्या मायेमुळे तुला जे सगळं माझं माझं वाटतंय त्या माझेपणामध्ये अडकू नको. का? आम्हाला वाटतं आई माझी, भाऊ माझा, बहीण माझी, चुलता माझी, चुलती माझी. कोणी तुमचं जर कोणी असेल तर तो एकटा विधाता आहे, तो एकटा परमात्मा. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. एकदा का तुम्ही गेलात तर तुम्हाला कोणीच ओळखत नाही. माणूस हा फोटो पुरता मर्यादित राहतो. मग फोटो पुरता मर्यादित जर बनूनच राहायचं असेल तर ते हो वाया गेला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, तू म्हणशील घर इथेच राहील सार, तू मेल्यावर तुझं घर गावाच्या बाहेर, तू मेल्यावर तुझं घर गावाच्या बाहेर. म्हणतात तू जिवंत तोवर किंमत आहे. अरे पैसा हलका, संपत्ती, वैभव कमव, पण हे जसं तू येताना रिकामा आलास तसा जाताना रिकामा जाणार आहेस. येताना रिकाम्या हाती आला, जाताना फक्त मातीचा मडका असणार आहे. आयुष्यभर ज्यांच्यासाठी बनवून गेली ती लोक सुद्धा 10 दिवस रडतील, 11व्या दिवशी रडणार. तू म्हणशील पैसा इथेच राहील सरकार, तू मेल्यावर तुझ्या बरोबर मातीचा मडका, तू मेल्यावर तुझ्या बरोबर मातीचा मडका. आपण गेल्यानंतर आपल्या अंगावरचं सोनं पण काढून घेतलं जातं, तर तोळ पण घालतात आहे ते पण काढून घेतलं जातं.
आयुष्यभर जर तुम्ही कर्ज पाणी करून ठेवलं असेल, मेल्यानंतर खापर तुमच्या डोक्यावर फोडलं जात. वाल्या पोळ्याने आयुष्यभर पाप केलं. कोणासाठी केलं? बायका पोरासाठी केलं. आणि जेव्हा शेवटची वेळ आली तेव्हा ती बायका पोरं म्हटली, आम्ही तुझ्या पापात सहभागी. आपलं पण तेच आहे. तू म्हणशील बायका पोरं येतो तुझ्या मागणे चोर, तू गेल्यावर खापर फोडतील तुझ्याच माझ्यावर, तू गेल्यावर खापर फोडतील तुझ्याच माझ्यावर. रावणाची सोन्याची लंका होती, तिला जळावं लागलं. धृतराष्ट्राचे 100 पुत्र होते, त्याला मरावं लागलं. देवाची सोन्याची नगरी होती, तिला बुडावं लागलं. आपलं काय? आपलं काहीच नाहीये. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा तुझी एकच शाश्वत गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे हे नामस्मरण आहे. तू जेवढी त्याचं चिंतन करशील तेवढी तुझी चिंता तो परमात्मा करेल. फक्त तू एकच कर. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तो रडतोच डाळी डाळी. या संसाराच्या पायी नरासारखा नर महा पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर महा पुन्हा मिळणार नाही, नरासारखा नर महा पुन्हा मिळणार नाही, पुन्हा मिळायचा नाही, पुन्हा मिळायचा नाही. किती सुंदर, सोप्या आणि तुम्हा आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुकडोजी महाराजांनी आम्हाला नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. या संसाराबद्दलचं सत्य आम्हाला पटवून दिलं. आणि नामाची ताकद एवढी आहे, लक्षात घ्या. नामा परते साधन नाही, जे तू करशील आणि काही तू काहीही कर, पण नामस्मरणाशिवाय साधन नाहीये, जे साधन तुला त्या साध्यापर्यंत पोहोचवणार आहे. लक्षात घ्या. आजा मेळा उद्धरला, पण कशामुळे उद्धरला? आयुष्यभर पाप केलंय, पण शेवटच्या क्षणाला मुलाचं नाव नारायण आहे म्हणून उद्धरला. म्हणजे नाव विनोद बुद्धीनं घ्या, संकोचित बुद्धीनं घ्या, प्रेम बुद्धीनं घ्या, सात्विक बुद्धीनं घ्या, विवेक बुद्धीनं घ्या, देवाच्या नामाची ताकद तीच आहे. पण काय होतं नामाने? मुळातच नावापासून चालू झालेला प्रवास जेव्हा नामापाशी येऊन थांबतो तेव्हा जीवाला परमार्थ कळतो. नाव 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 नेमकं आहे तरी काय? राम जन्माला आला त्रेतायुगामध्ये दशरथाच्या पोटी. रामाला एक ओळख मिळावी म्हणून रामाच्या देहाला नाव दिलं गेलं. राम. काय नाव दिलं गेलं? राम. बोलत चला, काय नाव दिलं गेलं? राम. राम दिलं गेलं. देव परत एकदा द्वापार युगामध्ये जन्माला आला. देवाला एक प्रकारची ओळख मिळावी म्हणून देवाच्या देहाला एक नाव देण्यात आलं, ते म्हणजे कृष्ण. श्रीकृष्ण म्हणून देण्यात आलं. मग आपण म्हणतो रामकृष्ण उच्चार, अनंतराशी तप, पापाचे कळप पळते पुढे. म्हणजे देवाच्या देहाला दिलेल्या नावाचा उच्चार केला तर माणसाचं पाप जळतं, अनंत जन्मीचं पुण्य प्राप्त जीवाला होतं. पण लक्षात घ्या, राम जसा त्रेतायुगात होता तसा तो द्वापार युगात नव्हता का? तो कलियुगात नाही का? तो तिथंच आहे. राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा. तो कुठेही गेलेला नाहीये. फक्त त्याच्या देहाला दिलेल्या नावामुळे त्याला तिथं राम म्हटलं गेलं. पण आज तो चैतन्याने तसाच्या तसा आहे. मग ते चैतन्य कोणतं आहे? लक्षात घ्या, 33 कोटी देवांची भारताची भूमी आहे. मग 33 कोटी देवांच्या नावाचं भजन करायचं का? आम्हाला नाव माहितीत का? 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव या भारताच्या भूमीवर आहेत. मग प्रत्येक देवाचं नाव घेणं सोपं? मग या सगळ्या देवाच्या नावाचं एक सार आहे, आणि ते सार म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान म्हणजे मौन आहे. ज्ञानदेव मौन जप माळांतरी धरुणी श्रीहरी जपे आणि सदा. मौनाची माळ आपण जर जपली तर सार असणारं ब्रह्मज्ञान आपल्याला मोक्षापर्यंत पोहोचवतं. म्हणून सार असलेल्या परमात्म्याचं नामस्मरण आम्हाला करायचं आहे. तसं पाहायला गेलं, वाल्या पाप करत होता, पण ज्यावेळी नारद मुनी आयुष्यात आले, नारद मुनींनी नामाचं महत्त्व सांगितलं. वाल्याचा वाल्मिकी झाला. आपण पण वाल्याच आहे, फक्त आपली पापाची दिशा वेगळी आहे. आपण पण पाप करतो की नाही? सगळ्याला माहिती आपण पापाचे भागीदार आहे. पावला पावलावर खोटं बोललेला पापाचे भागीदार आम्ही आहे. सगळ्यांना ज्ञात आहे आपण पाप करणारे. मग आपण सुद्धा वाल्याच आहे. आपण सुद्धा, आपल्याला ज्ञान असून सुद्धा आपण चांगदेवच आहे का? तर मनामध्ये अहंकार आहे. मग हे जर दूर व्हावं असं वाटत असेल
तर श्री गुरूंच्या सानिध्यात यावं लागतं. आता श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी रोज तुम्ही येता. स्वामी समर्थांची सगुण साकार असलेली मूर्ती तुम्ही बघता, पण जेव्हा मंदिराच्या बाहेर जाता तेव्हा डोळं झाकल्यावर ही मूर्ती दिसावी असं वाटत असेल तर निर्गुण निराकाराचं महात्म्य आम्हाला ठाऊक पाहिजे. तुम्ही या भूतलावर कुठे जरी असलात तरी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज दिसावे असं वाटत असेल तर निर्गुण निराकाराचं ज्ञान आपल्याला माहित पाहिजे. आणि निर्गुण निराकाराचं ज्ञान संतांविना प्राप्त होत नाही. विठ्ठल मग निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साधू संतांनी आपल्यासाठी केलं. एकदा का परमात्म्याचं नाव आपण घेतलं तर अनंत जन्मीचे दोष टळले जातात. अभंगाचं दुसरं चरण. ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी, वंदित पायवानी, ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी, ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी, ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी. नामगेतावदनी दोषदाती, नामगेतावदनी दोषदाती, नामगेतावदनी दोषदाती, नामगेतावदनी दोषदाती. ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी, ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी, ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी, ब्रह्मादिपदाची वंदित पायवानी. ब्रह्मादिग्गजाचे वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी, ब्रह्मदिग्गजाचे वंदित पायवानी. नामगेतावदनी दोषदाती, नामगेतावदनी दोषदाती, नामगेतावदनी दोषदाती, दोषदाती, दोषदाती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता बदनी दोष जाती. पहा, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता देवानी दिलेले सुंदर असे हात ज्याला ज्याला आहेत ना त्यांना हो का, जे घेतील ते देव आणि जे घेणार नाहीत ते महादेव. आता तुम्ही ठरवा हात वर घ्यायचे का नाही. सगळ्यांनी हात वर घ्या, पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा. विठोबा कुमाये, हरे 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 हरे, जय 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 विठोबा कुमाये, विठोबा कुमाये, विठोबा कुमाये, विठोबा कुमाये, विठोबा कुमाये, विठोबा कुमाये, कुमागे, हा हो पार कुमागे, हो पार कुमागे, हो पार कुमागे, हो पार कुमागे, कुंडली कवरराज श्री पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीमान सच्चिदानंद सद्गुरु रामदास अवधूत चिंतन से राजाधिराज योगीराज श्री 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 अक्कलकोट स्वामी महाराज की. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री 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 अक्कलकोट स्वामी महाराज की विठ्ठल 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 चला महिला मंडळी नवीन सर्व जागेवर कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज की विठ्ठल विठ्ठल पा झालं संपलं हो झालं एक 10 मिनिट फक्त द्या. स्वामी समर्थ महाराजांचे प्रागट्यकरण करून आपण मग 10 संपवणार मिनिटात आहोत. घेऊ आपण हा बरं पहा आता महत्वाचा क्षण आहे. एवढ्या वेळी आपल्याला जे करायचं ते प्रत्येकाने केलंय. ज्याला गोंधळ करायचा आहे त्यांनी गोंधळ केलाय. ज्यांना आजूबाजूला उभारायचं होतं त्यांनी आजूबाजूला उभारून घेतलंय. पण हा क्षण तो आहे ज्या क्षणाला विश्वाचा मालक प्रगट होणार आहे. तर प्रगट होण्याचा जो कालावधी आहे तो कालावधीचा शब्द ऐकताना माणसाने हृदयाचं कान करून ऐका. वा वा आता 10 मिनिटाची कथा आहे. पण 10 मिनिटाच्या या कथेमध्ये जन्माला येणारा कोणी एक साधारण व्यक्ती नाही आहे. जन्माला येणारा ब्रह्मांडाचा नायक आहे, विश्वाचा चालक आहे आणि जगाला चालवणारी सत्ता जन्माला येणार आहे. पण ती सत्ता जन्माला येण्याच्या अगोदर काय होतं? श्री दत्त गुरु तुम्हा मला ज्ञात आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार आहेत. श्री दत्त गुरूंचं राहिलेलं पूर्ण कार्य करण्यासाठी 3 अवतार या महाराष्ट्राच्या भूमीवर झाले. पहिला अवतार श्रीपाद वल्लभ अवतार प्रथम. कोणता अवतार प्रथम आहे? श्रीपाद वल्लभ. आणि त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती. तदनंतर दुसरा अवतार कोणाचा आहे? सरस्वती. एकदा अप्पराज नावाचा राजा आणि सुमती नावाची देवी पोटी अपत्य नाहीये. पण अपत्य नसल्यामुळे चिंतेत आहे. पण श्री गुरु दत्तांच्या कृपेने त्यांच्या पोटी श्रीपाद वल्लभांचा जन्म झाला. श्रीपाद वल्लभांनी 4ही वेदांचं ज्ञान समाजापर्यंत अगदी 16व्या वर्षापर्यंत पोहोचवलं. या समाजा माझी ते फक्त 30च वर्ष राहिले. 30 वर्ष राहिल्यानंतर पूर्णत्वाला नेण्याचं काम दुसऱ्या अवतारात करावं म्हणून माधव आणि अंबा माता यांच्या पोटी नरसिंह सरस्वती यांचा अवतार झाला. ते 80 वर्ष जगले. 80 वर्षामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार त्यांनी केला. आणि दत्त संप्रदायाचा प्रचार केल्यानंतर त्यांनी या समाजाला सांगितलं मी फक्त देहाने चाललोय. ते भ्रमंती करत करत आंध्र प्रदेशातील शैलम्य इथं कर्दळीच्या वनामध्ये ते 300 वर्ष तपश्चर्याला बसले. किती वर्ष? 300 वर्ष. 300 वर्ष तपश्चर्याला बसल्यानंतर अगदी त्यांच्या शरीराभोवती एक वारुळाची निर्मिती झाली. समाजाला त्यांनी जाताना सांगून ठेवलं होतं बाबा रे मी इथंच आहे. फक्त माझा तिसरा जो अवतार आहे तो तिसरा अवतार हा स्वामी समर्थांचा असणार आहे. त्यामुळं मी फक्त जाताना देहाने चाललोय. एके दिवशीचा प्रसंग आहे. तो प्रसंग ऐकण्याच्या अगोदर सर्वांनी स्वामी समर्थांचं भजन करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 जेव्हा त्या मुंग्यांच्या वरुळाच्या तिथं खऱ्या अर्थाने एक उद्धव नावाचा लाकूड तोड्या आला. त्या लाकूड तोड्यानं त्याचं कर्म करायचं म्हणून त्या वारुळावर एक घाव केला. आणि वारुळावर घाव करताच
रक्ताचा एक थेंब बाहेर आला. आता याची चाहूल निसर्गाला लागली आहे. आता आवाज वाढवा, आवाज खेचायला. याची चाहूल निसर्गाला लागलेली आहे. निसर्गाची दिशा सुद्धा बदललेली आहे. नेहमीप्रमाणे पहाट नव्हती ती. पहाट झाली, पण पहाटेला जो केशरी कलरचा रंग आलेला आहे तो रंग जणू विधात्यानेच निर्माण केलेला आहे. सूर्य नेहमीसारखा उगवला, तो फक्त प्रकाश देण्यासाठी उगवला नाही, तर त्या प्रकाशामागे ममता होती, माया होती, कोणीतरी येणारा याची चाहूल होती. आणि त्यानंतर वाऱ्याची दिशा बदलली. वारा प्रेमानं वाहतो, मंद आशेनं वाहतो. त्याला सुद्धा चाहूल आहे कोणीतरी येण्याची. वारा प्रेम भावनेने वाट बघतोय. जणू काही तो कैवल्याचा पुतळा असणारा या भूमीवर प्रगट होणार आहे. नद्यांचा प्रवाह बदललाय. त्या प्रवाहा माझी आता ज्या लाटांचा आवाज येतोय त्या लाटांच्या आवाजामध्ये सुद्धा भक्तीचा एक रंग चढलेला आहे. आणि त्या कर्दळीच्या वनामध्ये एक तेज प्रगट होतोय. आधी हलकं प्रगट झालं, मग प्रखर प्रगट झालं, आणि मग त्या वनांमध्ये त्या दिव्य तेजाने संपूर्ण वन प्रगट करून टाकलं. जणू काही पशु पक्षी वारा नद्या सूर्य चंद्र तारे जणू काही साधना करतायत. आणि त्या साधनेमधून येणारा आवाज प्रत्येकाच्या कानावर पडतोय. ते तेज जसं जसं वाढत राहिलं तसं तसं ती सूर्यकिरणे जमिनीला स्पर्श करतात. जमिनीला स्पर्श करून त्या महापुरुषाचा आशीर्वाद घेतात. वारा सुद्धा आता मंद वेगाने वाहू लागला. वारा मंद वेगाने वाहू लागला. नदीने दिशा बदलली. पशु पक्ष्यांचा किलबिलाट जणू काही भक्तिगीत आनंदाने गाऊ लागली. का गाऊ लागली? निसर्गाला चाहूल लागली. येणारा व्यक्ती साधारण नाहीये, अचानक होय. त्याच्या तेजाने समस्त विश्व अंधश्रद्धेतून बाजूला निघणार आहे. भक्तीची वाट समाजाला कळणार आहे. प्रत्येक अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञान मिळणार आहे. चंद्र सूर्य तारे पृथ्वी प्रत्येकाला कळाले. तसा पक्ष्यांच्या सुरामधून तसा आवाज ऐकू आला. आणि त्या तेजामधून एक असा आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जसा तो आवाज आला तशा त्या आवाजातून तेच प्रत्येकाच्या हृदयापर्यंत गेलं. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकाराला आला. आणि सगुण साकाराला परमात्मा स्वामी समर्थ म्हणून प्रगट झाला. बोला श्री स्वामी राजाधिराज योगीराज अक्कलकोट स्वामी महाराज की. आणि ती ज्योती अजूनही अक्कलकोट मध्ये अजूनही तेजवंत आहे. अक्कलकोट नव्हे, महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीमध्ये अजूनही ती ज्योत तुम्हा मला ज्ञानाची प्रकाश देते आहे. पहा, स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोणी एक संत नुसता नाहीये, तर ते म्हणजे तुमच्या आमच्या भावाचं प्रतीक आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त वाक्य नाहीये, तर हे वाक्य म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा विश्वास आहे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाची स्थिती आहे. अजूनही त्या तेजाच्या प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही राहतोय. आणि ते तेज जोपर्यंत आहे तोपर्यंत पृथ्वी आहे, लक्षात घ्या. ज्या दिवशी तेज नष्ट होईल त्या दिवशी पृथ्वीचा अंत निश्चित आहे, लक्षात घ्या. आणि प्रति अक्कलकोट इथं जर व्हावं असं वाटत असेल तर मला वाटतं माणसाच्या अंतःकरणाची वृत्ती ही सात्विक बनायला हवी. आणि सात्विक जर बनावी असं वाटत असेल तर एक तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला प्रार्थना करते. हे जे नगर आहे, ह्या नगरामध्ये जे मंदिर आहे, ह्या मंदिराला पावित्र्यता तुमच्यामुळे आहे. लक्षात घ्या, देह अपवित्र कशाने होतो? जेव्हा आपण मांसाहार करतो. आता मी सांगाल म्हणून तुम्ही सोडणार नाही हे मला माहित आहे, पण माझं सांगायचं, जर देह फक्त 3.5 हातांचा देह जर नुसतं मांसाहार करण्याने अपवित्र होत असेल तर मन बघा त्याच गोष्टीने अपवित्र होतं. आणि मन अपवित्र झालं तर जागेची पावित्र्यता कमी होत असते. त्यामुळं माझी एक तुम्हाला लेकरू म्हणून विनंती आहे, मांसाहार जितका कमी करता येईल आणि जितका सोडता येईल एवढा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जसं डोळ्यांनी स्वामी समर्थांना बघता तसंच मनाने बघा. या संयोजकांनी जे काही हे मंदिर स्थापन केलंय या मागची भूमिकाच ही आहे.
की प्रत्येकाला खरा देव कळावा आणि भोंदूगिरीच्या या जगातून स्वामी समर्थ महाराज खऱ्या अर्थाने एक नवशक्ती आहे, ती नवशक्ती प्रत्येकाला कळावी हा हेतू त्यांच्या मागचा आहे. अशीच पावित्र्यता युगानुयुगे जपावी, असाच धर्माचं कार्य शेवटपर्यंत युगानुयुगे राहावं ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी इच्छा व्यक्त करते. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसा गुरु असतो तसाच प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरू सुद्धा असावा, जो सत्य आणि शाश्वत रूपाची ओळख करून देणारा असावा, असं प्रत्येकाचं जीवन असावं. आज या ठिकाणी सेवा करण्याची जी काही सेवा या संयोजकांकडून माझ्याकडे आली, खरं तर आमचे समुद्र सर असतील किंवा सगळ्या सुशिक्षित लोकांनी बांधलेलं मंदिर आहे. आणि सुशिक्षित लोक जेव्हा अध्यात्माकडे वळतात तेव्हा विज्ञानवादी लोक अध्यात्मावर विश्वास ठेवतात. कारण स्वामी म्हणतात जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू. तुझ्या विज्ञानाला सुद्धा ठाव लागत नाही एवढं अध्यात्म गहन आहे. आणि या सर्व वेल एज्युकेटेड लोकांनी, सुशिक्षित लोकांनी सुंदर असं स्वामींना बघितल्यानंतर असं वाटतं की बाबा या ठिकाणी आल्यानंतर जीवनाची सार्थकता झाली. एवढं पावित्र्याचं मंदिर तुम्ही सर्वांनी उभं केलं, मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर मगाशीच म्हटलं माझ्या मुखातून निघणारा शब्द हा माझा नव्हताच, माझे गुरुवर्य सद्गुरू जाधव बाबा यांच्या तत्वाच्या आशीर्वादामुळे बोलू शकले. वेळ खूप झालाय त्यासाठी मला माफ करा. आता फक्त शेवटच्या क्षणाला सगळ्यांचा आभार मानून थांबते. विठ्ठल. आजच्या कीर्तनाला सुंदर अशी साथ मृदुंगाची ज्यांनी दिली ते आमचे तेजस महाराज जाधव, त्यांनी सुंदर असे पकवाजाचं वादन केले, मी त्यांचे आभार मानते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी जोडली. मी नेहमी सांगत असते माणूस मेला तर तिसऱ्या दिवशी मातीच आवडता येतोय. पण साऊंड सिस्टीम कारण कीर्तनकाराची केलेली माती कुठंच आवडता येत नाही. आणि त्यामुळे सुंदर अशी सिस्टीम लावली, त्याबद्दल मी दादांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्व टाळकरी ही वारकरी शिक्षण संस्था या मुलांमुळे खऱ्या अर्थाने एका रंगमंचाला खऱ्या अर्थाने शोभा आली, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. आमचे गायनाचार्य सितारे महाराज असतील, गुरुबंधू निलेश महाराज असतील आणि जिवाळा भजनी मंडळाचे आमचे काळे महाराज असतील, यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आमचे साधक माऊली असणारे आमचे महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते की त्यांच्या येण्याने सुद्धा एक प्रकारची ऊर्जा अंतःकरणामध्ये निर्माण झाली. माझी झालेली सेवा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा, माझे गुरुवर्य जाधव बाबा आणि ज्यांच्या उदरातून जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं अशा माझ्या आई वडिलांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.